नमस्कार. आज आपण सीकेपी पद्धतीचे मटण वडे करूया. सीकेपी पद्धतीचे मटणाबरोबर चिकनबरोबर खायचे मी वडे दाखवते. तर त्याच्यासाठी ह्या वाटीने मी 2 वाट्या हे जाडे तांदूळ घेतलेले आहेत. ह्याच वाटीने ही 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतले, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मी धणे, बडीशेप, जिरे आणि हा अर्धा चमचा मी मेथी घेतलेली आहे. आणि हे सगळं आपण दळून आणायचं आहे. पण फक्त ह्याच्यामध्ये जे अर्धा किलो म्हणजे 2 वाट्या म्हणजे अर्धा किलो हे तांदूळ आहेत, हे आपल्याला धुवायचे आहेत आणि धुवून वाळून फक्त तांदूळच घ्यायचे आहेत. बाकी कोणतीही वस्तू आपल्याला धुवून घ्यायची नाही. आणि तांदूळ वाळल्यानंतर हे सगळं आपण मिक्स करायचं आहे आणि गिरणीतून दळून आणायचं आहे आणि मग त्याचे आपल्याला वडे करायचे आहेत. हे कोणतंही सामान भाजायचं वगैरे काही नाही. आणि हे मटणाबरोबर चिकनबरोबर खायचे वडे तयार होणार आहेत. हे आता आपण वड्याचं साहित्य बघूया. हे वड्याचं पीठ आहे. हे 1 बाउल भरून मी घेतलेलं आहे. चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा तिखट आणि हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हे गरम तेल आपण आता ह्याच्यावर घालूया. पाणी मी करून घेतलेलं आहे. हे गरम पाणी मी करून घेतलेलं आहे. ह्या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे वडे भिजवायचं आहे. वड्याचं पीठ हे एकदम जास्त घालायचं नाही. हे थोडं थोडं घालायचं. आणि मग लागलं तर आपल्याला गार पाण्याचा पण हात लावला तरी चालेल. मटण करण्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया. हे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. हे बघा, हे जरासं पांढरटसर मी आणलेलं आहे. ते लाल काय आपण आणायचं नाही. तर लालसर जर असेल तर ते जून असू शकतं, म्हणून थोडंसं असं पांढरटसर आणलेलं आहे. बघा, थोडासा कलर त्याचा असा हे आहे. तर हे असं मी मटण आणलं आहे अर्धा किलो. त्याच्यासाठी अर्धा चमचा हिंग घेतला आहे, अर्धा चमचा हळद, 3 चमचे तिखट घेतलं आहे, 2 चमचे मी गरम मसाला घेतला आहे, घरी केलेला आहे. त्याच्यामध्ये धणे, जिरे, बडीशेप, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गरम मसाल्याचं साहित्य आहे. त्याच्यामुळे मी घरी केलेलंच घेते. मी अखंड मसाला काय फोडणीला वगैरे किंवा ह्याच्यामध्ये घेणार नाही आहे. मीठ आहे हे चवीप्रमाणे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबरचं हे हिरवं वाटण आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे. आणि हे आपल्याला शिजल्यानंतर हे कांदा खोबऱ्याचं गरम मसाल्याचं हे वाटण जे आहे, तो गरम मसाला मी ह्याच्यातच घेणार आहे आणि मग आपण ह्याला लावणार आहोत. ते करताना दिसेलच. तर अशा पद्धतीने आपण हे मटणाचं साहित्य घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे पाणी लागणार आहे. जसं लागेल तसं हे पाणी घेऊया आपण. त्याप्रमाणे मी पाणी घेतलेलं आहे. आता मटणाला आपण ह्या सगळे मसाले घालूया आणि मटण मॅरिनेट करून ठेवूया. हिंग, हळद, हे तिखट, हा गरम मसाला आपण वाटणाबरोबर घालणार आहोत म्हणून मी बाजूला ठेवते. त्याच्यानंतर हे हिरवं वाटण घेतलेलं आहे. मी आता हातानेच घेते आहे. आणि हे मीठ घेते. आता 2 चमचे ह्याच्यामध्ये तेल घालूया आपण आणि मॅरिनेट करून ठेवूया. लावून ठेवूया आणि 1 तास तरी हे असं मुरत ठेवलं पाहिजे आपण. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता. जेवढा वेळ ठेवू तेवढा वेळ हे छान राहील. ह्याचं सगळं ह्याला मसाला लागला जाईल मटणाला. आता आपण हे तासभर हे ठेवूया लावून. साहित्यामध्ये मी कांदा दाखवायचा माझा राहिला होता.
मी मोठे 2 कांदे मी बारीक करून घेतलेले आहेत. त्यातलं हे 2 चमचे मी ह्या मटणावर घालते, म्हणजे त्याला चोळून घेते आणि हा सगळा मी फोडणीसाठी ठेवते. आता मटण आपलं 1 तास झालेलं आहे. हा छान मुरलेलं आहे मटण हे. आता आपण फोडणीची तयारी करूया. पण मटण असल्यामुळे मी इकडे गॅस चालू करून कुकर ठेवलेला आहे आणि मी कुकरमध्ये शिजून घेणार आहे, म्हणजे शिट्या करून घेणार आहे, म्हणजे मटण छान शिजून जाईल. पण पातेल्यात शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून मी कुकरमध्ये करणार आहे. आता कुकरमध्ये या 2 पळ्या मी तेल घालते. आता तेल झालेलं आहे. आता मटणाला मी थोडासा हिंग लावलेला आहे, पण थोडासा मी फोडणीत घालते हा, आणि त्याच्यावरती आपण कांदा घालूया. कांदा मऊ झालेला आहे, चांगला गुलाबी रंगावर आलेला आहे. आता आपण हे मटण त्याच्यावर घालूया. आता आपण हे छान तेल सुटेसं परतून घेऊया. लगेच आपल्याला पाणी घालायचं नाहीये, जरा चांगलं ह्याच्यावरती परतल्यानंतर पाणी घालूया. हे 5 मिनिटं झाले. आपण आता परतून घेतोय ह्याला. बघा आता थोडंसं तेल सुटत चाललेलं आहे, पण अजून थोडा वेळ आपण परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. आता तेल चांगलं सुटलं आहे. आता मी कुकरवरती हे बघा गरम पाणी ठेवलेलं आहे, ताटात पाणी ठेवलं आहे आणि हे पाणी पण आता थोडं गरम झालं आहे. आता मी ह्याच्यात पाणी घालते हे, आणि थोडं ह्या पाण्याला उकळी आली तर मग आपण कुकरचं झाकण लावूया. मटणाला आता ही छान उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि 8 ते 9 शिट्या करूया ह्याच्या. बघा आता कुकर आपला गार झालाय. आता बघूया मटण शिजलंय का आपण. आता शिजलंय का बघूया आपण. हे बघा चांगलं शिजलेलं आहे. हे बघा हे हाडाचं पण सुटलंय. आता मी गॅस चालू करते आणि याला आता आपण हे वाटण लावूया. हे मगाशी मी गरम मसाला आणि हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे भाजलेलं, त्याच्यामध्ये हा मग मसाला घालते आणि आपण जरा सारखं करून घेऊया. हे घेऊया. आता वाटण घालून आपण पाणी घातलं हे अर्धी वाटी. हे सगळं सारखं झालंय. आता सगळ्या बाजूने आपण छान उकळवून घेऊया आणि मग काढून घेऊया. हे मटण झालेलं आहे, आता चांगलं उकळून झालेलं आहे. आता आपण झाकण देऊन जरा वेळ ठेवते आणि आता वडे करायला आपण घेऊया. आता तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे वडे असे थापून करून घेऊया. हे बघा बघा छान फुगलेला आहे हा वडा. हे बघा अशा तऱ्हेने आपण असे आता वडे करून घेऊया सगळे.
वडे मटण तयार झालेलं आहे. जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.